रॉयल स्ट्रायकर नाणीच संघ जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय, क्षेत्ररक्षण आणि पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. योगेश निलेश सर, आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभेच्छा सन्मान होईल. योगेश नाईक सर, आपला यथोचित सन्मान, कारण विकेट गेले, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. संघ मालक देखील महत्वाचे आहेत, मान्यवर देखील महत्वाचे आहे. हा डोलारा सावरायचा आहे. आपल्या संघाची नौका एका सुरक्षित ठिकाणी किनारी लावायची. या दरम्यान अजून एक चूक होते आणि ही चूक घोड चूक ठरते. सलग दुसऱ्या चेंडूवर अजून एक खेळाडू माघारी परततोय. ही स्थिती घडते आणि 2 चेंडूवर 2 खेळाडू डगआउटची शिकार होत आहेत. हा टप्प्याचा चेंडू पूल केला होता, आयकॉन खेळाडूचा कॉल होता. शेवटच्या क्षणी अमित धनावडेला जाणतोय या आयकॉन खेळाडूचं विकेटचं महत्व, आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि दुसरी विकेट बोर्डवर झळकते. 3 चेंडूमध्ये 2 धावांचा खर्च. चौथ्या चेंडूवर अजून एका विकेटची संधी 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 आणि या संधीचं सोनं होत आहे. या ओव्हरमध्ये 3 विकेट आपल्या नावे करतोय अक्षय पवार. 3 मोठे मोहरे गळाला लागतायत आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावेंवर. थैंक यू कप बॉक्स. सभी दर्शकों का स्वागत है. मेहमानों का सम्मान करना हमारा परम कर्तव्य है. तो मैं सकरीर काजी साहब को यहाँ एका सोडून बाकी सगळे अंक ती ऐका घेता. धावसंख्या त्या 3 रनचा वर जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेन. अक्षय पवार या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर येताना काय खाऊन इलो असतात, कोणाचा तोंड बघून इलो असतात आणि कोणाक व्हिडिओ कॉल करून इलो. संपूर्ण ओव्हरची त्याची कामगिरी बघा. तो पर्यंत हे ऍक्शन रिप्ले. थोडसो कमी गतीचा चेंडू अगदी मधल्या यष्टीवर मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पॅडच्या दिशेने चेंडूचा आघात, जोरदार अपील, त्याका विकेट किपरची साथ आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. पसलेलो फटको आर्यनच्या दिशेन. आर्यनचा प्रयत्न खूप सुंदर. आर्यन झेल जरी सुटलो तरी कौतुक असा, कारण ह्यो झेल सोपो नव्हतो. अजून एक फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इंडियन स्टाईल मध्ये झेल झालो कंप्लीट आणि 5व्या विकेटचा पतन. निम्मे संघ माघारी परतलो. विनय 3 चेंडू आणि 2 पाठोपाठ दिसतात. कुणालची गोलंदाजी जणू काय अशी चाललेली, एका वाईड पासून दुसरो वाईड, 4 वाईड आता करूचे लागतले. ह्यो फुल टॉस मिड विकेटच्या कपडावरसून. तांबडी चांबडी चमकते उन्हात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार नक्कीच होईल. या इनिंग मधील सगळ्यात लांबलेला ह्या षटकाचा. 4 वाईड बॉल कुणाल घडसीन टाकले. 1 विकेट मिळवली, 1 डॉट बॉल, 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंग. अभिषेक स्ट्रायकर एंडवर एक दर्जेदार फटको कव्हरच्या कपडावरसून. जल जंगल आणि जमीन ओलांडून चेंडू अरण्याच्या दिशेन. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. रवाचा चेक करण्याचा प्रयत्न होतो. आपलो फटको आर्यन माका शूज घालून, म्हणजे पुऱ्या टीमचो एकही प्लेयर एकदाय पडाक नाही, पण आर्यन 3 वेळा पडलो. संध्याकाळी माका वाटतं झंडूबामची अख्खी बाटली लावची लागतली. आकाश धाटकर या नावारूपाक न शोभणारी. यावेळी फसलेलो फटको शॉट मिड विकेटच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि आकाशने सुद्धा केली निराशा. 8 चेंडू येताना मिडॉनच्या दिशेन फटको तर सुंदर. टप्पो पडल्यानंतर अजून थोडसो वेग, दुसऱ्याचो प्रयत्न स्ट्रायकर यांच्या दिशेन. धावचीची संधी आणि अभिषेक धनावडे ज्याने एका बाजून किल्लो लढवलो, तो अभिषेक 1 चेंडू इनिंगचो बाकी असताना सांघिक 38 रनचावर धावबाद होऊन माघारी परतताना 7व्या गड्याच्या रूपात. इनिंगचा शेवटचा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन, फिल्डरच्या कपडावरसून. शेवटच्या चेंडूवर नाकार मुटको, 1 मारा लेकिन सॉलिड. या षटकाराचा महत्व अधोरेखित होताला. शेवटच्या चेंडूवर चेतनने मारलो फटको, 1च मुटको, नाकार फटको. ह्यो षटकाराचो फटको. सुमेध 2 चेंडू 2 धावा. पिंट्या 1 चेंडू डक. अमित 1 चेंडू डक. आकाश
8 चेंडू 3 धावा, प्रणय 2 चेंडू 1 धाव, विनय 3 चेंडू 2 धावा, अभिषेक धनावडे एकमात्र खेळाडू जो डबल स्कोरिंगचा असा 11 चेंडू 23 धावा. मालवणीत संघाचा तर एकच मासो आणि खंडीभर रसो तो अभिषेक धनावडे. चेतन नाबाद 0 आणि अविनाश नाबाद 6. गोलंदाजांचा कौतुक असा अक्षय पवार आयकॉन खेळाडू, एका षटकामध्ये फक्त 3 धावा, मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यानंतर राज शिवगण 2 महत्वाच्या षटकांमध्ये 17 धावा. कुणाल घडशी एका षटकामध्ये महागडी गोलंदाजी 21 धावा आणि चैतन्य एका षटकामध्ये 7 धावा. 30 चेंडू 45 धावांचं लक्ष्य. कसं होतं लो पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर प्रशांत आदवडे. आमच्याकडे दर्शन बांदेकर आहे, सोहेल शेख आहे, वैयक्तिक आमचे लोकल्स बॉलर सुद्धा ते सुद्धा खूप चांगले आहेत. त्यामुळे नक्की मॅच चांगली होईल. मॅच तर चांगली होणार आहे. दोन्ही कॅप्टन सज्ज केले. ओ हो हो, एफर्टलेस कबरच्या डोक्यावरून षटकार. आता 2 प्रकारचे ड्रायव्हर हलवून टाकतात, आपल्याला पण हलवून टाकतात. दुसरा ड्रायव्हर असा असतो की जो या ठिकाणी गेअर कधी टाकतो ते आपल्याला कळत पण नाही. स्मूथली मक्खन शॉट, अत्यंत जबरदस्त बॅटिंग. हा शॉट पहा, अगदी बॅटचा चेहरा दाखवला, मिडल ऑफ द बॅट कळला, कबरच्या 12 धाबा धाबल कबरती उंच उडालेला चेंडू आहे. बघूया काय होतं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? पकडलाय झेल. चैतन्यचा संपलाय खेळ. सुरतला मिळतं यश. अत्यंत महत्वाचा बळी चैतन्य बाद. बॅक टू द बा पॅबलिन. पहिला धक्का बसतोय रॉयस स्ट्रायकर संघ. कबर्स मध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं समर्थन निश्चितच आहे करबुडे संघाला. कबर्स मध्ये उत्तम प्रकारचा पकडलाय झेल. रातचा संपलाय खेळ. हे षटक अतिशय महत्वाचं आहे आणि या मॅच मध्ये करबुडे संघाचे समर्थक आहेत, ते सातत्यानं समर्थन देतात. विनयनं कुठली चूक केली नाही. स्टकावरला सुंदर झेल त्यानं पकडलाय. ध्येय दूर गाजतंय. ऑन साइडला फटका तर सुंदर सजवला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमार शपार चौकार, खणखणी चौकार. ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू. स्क्वेअर लेग सीमार शपार षटकार. हेमंत कांबळे आता नाही थांबले. काय बॅटिंग करतायत मैदानावरती. षटकार खेळणार. जिल्ह्यात चांगली कामगिरी करतो तरी सुद्धा एक मोठी संधी मिळाली, परंतु मैदानात हेमंत कांबळे नाही थांबले. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार आकाशाला गवत निघाला. षटकार हेमंत कांबळेच्या बॅटमधनं. अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना प्रभावी कामगिरी करतायत. पुन्हा एकदा एक चांगला फटका. हेमंत कांबळे भाऊचा विषय लय हार्ड आहे. भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. अभि चेंडू खेळ कबर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि आता झेल पकडले गेलाय. हेमंत कांबळेला थांबावं लागेल. सुमित कदम धमकम दाखवले. कमबॅक केले. बदला घेतलाय. धावसंख्या 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. tenniscricket.in वरती ऍक्शन रिप्ले पहा. आता हा फटका खेळत असताना बॉडीचा बॅलन्स इतकासा चांगला नव्हता. अभि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. पिंट्या सूरज. अक्षय पवारनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला टार्गेट केलेलं आहे आणि आपल्या टार्गेटच्या दिशेनं या ठिकाणी जात असताना अक्षय पवारचा शानदार षटकार. आई फटका जबरदस्त. पुढे सरसावत डीप विकेटला खेळला दर्जेदार फटका. अक्षय पवारच्या बॅटमधनं षटकार. फटका पहा, टायमिंग पहा, परिस्थिती आडवी आली तर तिला कडची शानदार कामगिरी मैदानावरती. आई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. अक्षयचा संपला खेळ. बी ए किंग ओव्हर आहे. जर या ओव्हर मध्ये 14 धाबा नाही झाल्या तर काय होऊ शकतं याची आता चाचपणी घेऊया. अक्षय बाद झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आशेचा किरण म्हणजे आशा या ठिकाणी पल्लवित होत असताना सामन्याला कलाटणी मिळते. चांगला चेंडू आहे. बघूया काय घडतंय. चूक झाली.
आणि अशा रीतीनं हा सामना संपल्याचा आनंद पहा. मॅच संपले देखील पाहूया काय घडलं होतं. अभिषेकच्या 23 धावा महत्वपूर्ण. त्यानंतर या मॅचमध्ये हेमंत कांबळेच्या 17, अक्षयच्या 15, चेतनच्या 12. तर या मॅचमध्ये अक्षयची गोलंदाजी जबरदस्त, तुफानी कामगिरी. 1 ओव्हर 3 धावा 3 गडी आणि त्याचबरोबर 15 धावांची महत्वपूर्ण